अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अघहरणा, लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयांची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणोनी यती परब्रह्म. वेदांत आवडे तयासी, श्रवण करीती दिवसनिशी, हेरळी कराधिक शास्त्रांसी, वेतने देऊनी ठेविले. त्या समयी मुंबापुरी, विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी, करुणी लोका उपदेशिती. त्यासी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी, बहुत करुणी खटपटी, बुवांसी शेवटी आणिले. रात्रंदिन नृपमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करीती तेणे अंतरी, नृपती बहु सुखावे. ख्याती वाढली लोकात, स्तुती करीती जन समस्त, सदा चर्चा वेदांत, राजगृही होतसे. एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगती, कित्येक होते तयावेळी. पहावया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषयक काढून, प्रश्न करीती स्वामींशी. ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार, ऐसे ऐकुणी सत्वर, यतिराज हासले. मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती, पाहुनी ऐशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी. हा तो वेडा संन्याशी, भुरळ पडली लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले. तेथुनी निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहुनी तुमचे अज्ञान, यांचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान, याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलुनी, पातले आपुल्या स्वस्थानी, विकल्प पातला मनी, स्वामींसी तुच्छ मानिती. नित्य नियम सारून, ब्रह्मचारी करीती शयन, जवळी पारसी दोघेजण, तेही निद्रिस्त झाले. निद्रा लागली बुवांसी, लोटलिया काही निशी, एक स्वप्न तयांसी, चमत्कारिक पडलेसे. आपुल्या अंगावरी वृश्चिक, एकाएकी चढले असंख्य, महाविषारी त्यातुनी एक, दंश आपणा करीतसे. ऐसे पाहुनी ब्रह्मचारी, खडबडूनी उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे. जवळी होते जे पारसी, जागृती आली तयांसी, त्यांनी धरुनी बुवांसी, सावध केले त्यावेळी. मग स्वप्नींचा वृत्तांत, तयांसी सांगती समस्त, म्हणती यात काय अर्थ, ऐसी स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्याच दिवसी, बुवा आले स्वामींपाशी, पुसता मागील प्रश्नासी, खदाखदा स्वामी हासले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार, होण्याविषयी अंतर, तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्नी देखुनी वृश्चिकांसी, काय म्हणूनी भ्यालासी, जरी वृथा भय मानितोसी, मग ब्रह्मपद जाणसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे, हे नव्हे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे, फुकट हाता नयेची. बुवा प्रति पटली खून, धरिले तत्काळ स्वामी चरण, प्रेमा अश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्गतीत. तया समयापासूनी, भक्ती जडली स्वामी चरणी, अहंकार गेला गळोनी, ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्रकृत कथा संमत, सदा परिसोत भाविक भक्त, सप्तम अध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता. राजे निजाम सरकार, त्यांचे पदरी दप्तरदार, राजे राय बहादर शंकरराव नामक, 6 लक्षांची जहागीर त्याप्रती, सकल सुखे अनुकूल सती, विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना. परिपूर्व कर्म अगाध, तया लागला ब्रह्मसंबंध, उपाय केले नानाविध, परी बाधा न सोडी. संबंध बाधा म्हणून, चैन न पडे रात्रंदिन, गेले शरीर सुकोन, गोड न लागे अन्न पाणी.
नावडे भोगविलास, सुख उपभोग कैचा त्यास, निद्रा नयेची रात्रंदिवस, चिंतानले पोळले, केली कित्येक अनुष्ठाने, तैसीच ब्राह्मण संतर्पणे, बहुसाल दिधली दाने, आरोग्य व्हावे म्हणूनी, विटले संसार सौख्यासी, त्रासले या भवयात्रेसी, कृष्णवर्ण आला शरीरासी, रात्रंदिन चैन नसे, कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण, सोडविल व्याधीपासून, ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर, तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास, एके रात्री तयास, स्वप्ने दृष्टांत झाला, अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावी स्वामी सेवा, यती वचनी भाव धरावा, तेने व्याधी जाय दुरी. तरी ते तेथेची राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले, पुन्हा तयासी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावेत्वा. हे जाणून हित गोष्टी, मानसी विचारुनी सेवटी, त्वरित आले अक्कलकोटी, प्रिय पत्नी सहित, तया नगरीच्या नरनारी, कामधंदा करिता घरी, स्वामी चरित्र परस्परी, प्रेम भावे सांगती, कित्येक प्रातस्नाने करुनी, पूजा द्रव्य घेऊनी, अर्पावया समर्थ चरणी, जाती अति त्वरेने. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त, अष्टमोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु. श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय. श्रीरस्तु. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने, स्वामी नामाची जप ध्याने, अखंडित चालती, दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरुनी चित्ती, बहुत लोक दर्शना येती, अक्कलकोट नगरात, ब्राह्मण क्षत्रिय वैश्याधिक, शूद्र आणि अनामिक, पारसी यवन भाविक, दर्शना येती धावोनी, यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी, साधू संत ब्रह्मचारी, फकीर संन्यासी येती पै, किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म, ते नगरी वैकुंठ धाम, प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत, आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक, त्यात सुंदराबाई मुख्य, स्वामी सेवा सकळिक, तिच्या हस्ते होतसे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी, तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन, बाईसी द्रव्य लोभपूर्ण, आनंदले तियेचे मन, म्हणे मी तुके करीन, 2 सहस्त्र रुपये द्याल की, ते म्हणती बाईसी, इतुके कार्य जरी करीसी, तरी 10 सहस्त्र रुपयासी देईन सत्यवचन हे. बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी, तरी उदक घेऊनी करी, संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती, बाई आनंदली चित्ती, म्हणे मी प्रार्थुनिया स्वामी प्रती, कार्य आपुले करीन. बाई स्वामींसी बोले वचन, हे गृहस्थ थोर कुलीन, परिपूर्व कर्मे या लागून, ब्रह्मसंबंध पीडितो, मी आता कृपा करुनी, मुक्त करावे व्याधीपासूनी. ऐसे ऐकता वरदानी, समर्थ तेथुनी उठले. यवन स्मशान भूमीत आले यतिराज त्वरित, एका नूतन खाचेत निजले छाटी टाकोनी, सेवेकरी शंकररावांसी, म्हणती लीला करुणी ऐसी, चुकविले तुमच्या मरणासी, निश्चय मानसी धरावा. शंकररावे तया दिवशी, खाना दिधला फकीरांसी, आणि शेखनूर दर्ग्यासी, एक कफनी चढविली. मग काही दिवस लोटत, स्वामी राजा आज्ञापित, बारीक वाटुनी निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी, ते घ्यावे हो औषध, तेने जाईल ब्रह्मसंबंध. झाल्या स्वामी राज वैद्य, व्याधी पळे आपणाची, प्रकृतीसी आराम पडला, राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला, ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी, दर्शना आले अक्कलकोटासी, घेऊनी स्वामी दर्शनासी, आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्त्र. ऐसा केला निर्धार, त्याचे काय करावे, महाराज आज्ञापिती.
गावाबाहेर आहे मारुती, तेथे चुने गच्ची निश्चिती, मठ तुम्ही बांधावा. ऐसिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी, ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करिता ती. सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुने गच्ची, कीर्ती शंकररावांची आजरामर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त. नवमो अध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु.